कसायाला शिक्षा. शिवबा 10 वर्षांचा झाला, पण ह्या वयात सुद्धा शिवबाला एकच ध्यास होता, तो म्हणजे गाई वासरांच्या आणि लेकी सुनांच्या सुखासाठी रामराज्य निर्माण व्हावं. एकदा काय झालं, दरबारातून शिवबा घरी येत होता. तेव्हा वाटेत त्याला एक विचित्र प्रकार दिसला. एक भला मोठा खटीक, जाड जाड मिशा असलेला, लाल बुंद डोळे असलेला, आपल्या पिंजारलेल्या केसांच्या जटा सावरत एका बिचाऱ्या गाईला फरा ओढत घेऊन चालला होता. त्याच्या कमरेला एक लांब सुरा बांधलेला होता. ती बिचारी गाय जीवाच्या आकांतानं जोर जोरात हमरत होती. तिच्या गळ्यात बांधलेला दोर आवळला जात होता. तिचा जीव गुदमरत होता. तोंडातून फेस सुद्धा येत होता. छोट्या शिवबाला हे बघवेना. तो खटका जवळ आला आणि म्हणाला, "या गाईला सोडून दे." हे ऐकल्याबरोबर खटकानं शिवबाकडे बघितलं. त्याचे डोळे रागानं अजूनच लाल झाले. तो उसळला आणि म्हणाला, "तू कोण मला विचारणार? गाय म्हणजे आमचं खाद्य आहे. गाय जरी तुमची देवता असली तरी ते आमचं अन्न आहे. गायीची हत्या केल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही. माझ्या वाटेतून दूर हो, नाहीतर इथेच तुकडे करून टाकीन या गायीचे." शिवबाला संताप आवरेना. त्याच्या तळ पायाची आग मस्तकाला गेली. ज्या गायीची आपण पूजा करतो, जिला आपण गोमाता म्हणतो, तिची भर रस्त्यात अशी विटंबना शिवबाला सहन झाली नाही. एका खाटकानं गाईला कापावं हे त्याला सहन झालं नाही. इकडे खाटकानं शिवबाला चिथवण्यासाठी कमरेचा लांब सुरा बाहेर काढला. मारण्यासाठी तो तिच्यावर सुरा चालवणार. इतक्यात काय होतंय हे कळायच्या आत शिवबा झटकन पुढे झाला. शिवबाच्या हातात तलवार केव्हा आली आणि खाटकाचा हात कधी कापला गेला हे कळलंच नाही. सगळी लोक झाला प्रकार अवाक होऊन बघत राहिले. खटीक तिकडे विवळत पडला होता. शिवबानं कसायाला शिक्षा देऊन गायीचे प्राण वाचवले. सगळ्या लोकांना खूप आनंद झाला. एवढ्याशा शिवबानं गायीला सोडवलं. सगळ्यांनी शिवबाचा जय जयकार केला. पाटलाचा न्याय. शिवबा आता 15 वर्षाचा झाला. शिवबाच्या मित्रांचे उद्योग 12 मावळात चालूच होते. मुलखाची टेहेळणी चालू होती. आपली माणसं कोण आहेत नि कोण नाहीत, कोण आयत्या वेळी प्रसंगाला उपयोगी पडतील आणि कोण दगा देतील हे देखील हेरून ठेवलं जात होतं. आणि जो तो आता आतुर झाला होता, शिवबा शिंग कधी फुंकतोय ते ऐकायला. त्या रणशिंगाचा आवाज एके दिवशी मावळात घुमला. घटनाच तशी होती. प्रसंग चीड आणणारा होता. त्याचं असं झालं, दरबारात फिर्याद दाखल झाली. तक्रार होती रांझेगावच्या पाटलांबद्दल. महाराज, पाटलांनी एका शेतकऱ्याच्या बायकोला जबरदस्तीनं पळवून आणलीये. तिला डांबून ठेवलीये. तिनं पळून जायचा प्रयत्न केला म्हणून बिचारीला वाटेल तशी मारहाण केली. तिचा छळ केला, नाही तो त्रास दिला. पण पाटलाच्या झुंडशाही विरुद्ध कुणाची ब्र काढायची हिंमत नाही. सगळी प्रजा घाबरून निमूटपणे हा अन्याय सहन करत बसलीये. महाराज, मदतीला कुणी पुढे येत नाही. आम्ही आता काय करायचं? महाराज, न्याय करा. प्रजेनं आपल्या दरबारात गाऱ्हाणं मांडलंय. शिवबानं फिर्याद ऐकली. एक क्षणभरच पलीकडे बसलेल्या मासाहेबांकडे त्यानं पाहिलं आणि शिवबा कडाडला. चालणार नाही. हात कलम केले जातील. स्वराज्याच्या जन्माआधीच आपली माणसं, आपले सरदार जर असं बेगुमान वर्तन करायला लागले तर स्वराज्य निर्माण झाल्यावर, सत्ता हातात आल्यावर काय करतील?
स्त्रीला आम्ही देवता मानतो, माता म्हणून पूजा करतो. मग ती गरीब असो, श्रीमंत असो किंवा कुठल्याही जाती धर्माची असो. आपल्या आईचा असा अपमान. मग पूर्वजांच्या कथा वाचायच्या कशाला? जा, ढालाईत पाठवा आणि रांझ्याच्या पाटलाला जेरबंद करून घेऊन या. शिवबाचं हे तेजस्वी रूप पाहून दरबारी लोकात कुजबूज सुरू झाली. हे शिवबाचं राज्य आहे, न्यायाचं राज्य आहे. या अपराधाला क्षमा होणार नाही. आता इथं महाभारत घडल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा दरबार भरला. साखळ दंडांनी जेरबंद केलेल्या पाटलाला दरबारात आणलं गेलं. समोर शिवबा आणि शेजारीच मासाहेब बसल्या होत्या. शिवबा आता हा पहिलाच न्यायनिवाडा कसा करतो याची आतुरता त्यांना वाटत होती. या शिवबाला रामकृष्णाच्या कथा सांगून त्यांनी घडवलं होतं. पराक्रमाचे, निर्भयतेचे संस्कार त्याच्यावर केले होते. म्हणूनच आता त्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती. त्यांनी भवानी मातेची मनोमन विनवणी केली, माझ्या शिवबाला योग्य बुद्धी दे. इतक्यात महाराजांच्या नावाचा जय जयकार झाला आणि दरबाराचं कामकाज सुरू झालं. रांझे पाटलावरचा आरोप वाचून दाखवण्यात आला. शिवबाचं तेजस्वी रूप, वृद्ध चेहरा आणि दरबारचा एकंदरीत राग रंग पाहून मिशांवर पीळ मारणाऱ्या पाटलाचं खरं तर अवसानच गळालं होतं. तरी पण सुलतानी अंमलाची त्याला सवय होती. ती गुरमी कुठेतरी होतीच. त्याच गुरमीत तो उर्मटपणे उद्गारला, मी पाटील हाय, पिढीजात आमची पाटील की, आम्ही कोणाला भीत नाही. माझ्या गावचा मी राजा, इथं मी काय पण करेन. वय बादशापासून ही अशीच रीत हाय. शिवबा संतापला. गुन्हा करूनच्या करून वर ही मखलाशी. गुन्हा तर शाबीत झालाच होता. शिवबानं कडाडून हुकूम सोडला, ज्या हातापायानं यानं माते समान स्त्रीला पळवून आणण्याचं दुष्ट कृत्य केलं ते हातपायच कलम करा, छाटून टाका. याची पिढीजात पाटीलकी जप्त करा. सगळा दरबार या परखड न्यायानं अवाक झाला. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होतं. शिवबानं योग्य न्याय केल्याचं समाधान होतं ते. बाजूला बसलेल्या मासाहेबांच्या डोळ्यातून तर आनंदाश्रू वाहायला लागले. शिवबाच्या न्याय निवाड्यामुळे त्यांची खात्रीच पटली की अहोरात्र परिश्रम करून घडवलेला हा सुपुत्र स्वराज्य स्थापनेचं त्यांचं स्वप्न नक्की पूर्ण करणार. सुलतानी जुलमाखाली भरडून निघालेल्या प्रजेला पुन्हा रामराज्य लाभणार. आणि आपल्या प्रयत्नाला यश दिल्याबद्दल मनोमन भवानी मातेला त्यांनी वंदन केलं.